रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे। ई-केवायसी न केल्यास रेशनाचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे राज्यभरात रेशन दुकानावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। नागरिकांनी अंतिम क्षणी केवायसी करण्यासाठी धावपळ सुरू केली असून मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे। यापूर्वी सरकारने ई-केवायसी साठी 31 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत दिली होती। मात्र संपूर्ण लाभार्थ्यांची ई-केवायसी न झाल्याने ही मुदत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती। मात्र अद्याप अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने नागरिकांकडून मुदतवाढीची मागणी केली जात आहे। राज्यभरात रेशन दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। शासनाकडून यावर पुढील निर्णय अपेक्षित आहे। रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे। ई-केवायसी न केल्यास रेशनाचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे ज्यांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी त्वरित ती पूर्ण करावी। यावर सरकार मुदतवाढ देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।